महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व करसहाय्यक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षेत टंकलेखनासाठी देण्यात आलेले कीबोर्ड हे जुने किंवा नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना निराधारित कालावधीमध्ये टंकलेखन करणे कठीण होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे। विशेष म्हणजे एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत पात्रता गुणाहून अधिक गुण मिळवूनही कीबोर्डच्या तांत्रिक गोंधळाचा उमेदवारांचा फटका बसत आहे। या संदर्भात एमपीएससीला निवेदन देण्यात आले। याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी न्याय मिळण्याची अपेक्षा केली आहे। विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार आयोगाने याआधी 1 ते 3 जुलै रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलली होती। त्यानंतर परीक्षा 4 जुलै पासून सुरू झाली, परंतु त्या दिवशी देखील कीबोर्डची तांत्रिक अडचण दूर झालेली नसल्यामुळे अनेक उमेदवारांना अडचणीस सामोरे जावे लागले। एमपीएससी द्वारे नेमणूक करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट जनमत लाईव्ह न्यूज नागपूर।